गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की काल मार्केटमध्ये एवढा मोठा फॉल अचानक आला कसा काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की ना ग्लोबल क्यूज निगेटिव्ह होते, ना लोकल क्यूज निगेटिव्ह होते, ना अशी कुठली स्पेसिफिक न्यूज होती की ज्याच्यामुळे आपलं मार्केट पडावं. परंतु तरीही पूर्ण दिवसभर मार्केट पडत होतं. शेवटी शेवटी मग असं वाटलं की मे बी एफ आय एसनं फार मोठा सेल केला असेल, कारण जे काही रुपये आहे तर तो पुन्हा अप्रिशिएट होत होता. त्यामुळे साहजिकच आहे ते सेल करू शकत होते. परंतु जेव्हा आफ्टर मार्केट एफ आय एसचा डेटा आला तेव्हा सुद्धा शॉकिंग होता, कारण एफ आय एसनं फक्त 500 कोटींचं सेलिंग केलं काल आणि डी आय एसनं त्याच्या अगेन्स्ट 2000 कोटींचं बाईंग देखील केलेलं आहे. म्हणजेच काय की फॉरेन इन्स्टिट्यूशन्सनं सेलिंग करून मार्केट पाडलेलंच नाही आहे. मग अचानक मार्केट पडण्यामागे कारण काय? आणि पूर्ण जगातले मार्केट्स हे ऑलमोस्ट ग्रीनमध्ये होते आणि यू एसचे जे फ्युचर्स होते तेव्हा ते सुद्धा ग्रीनमध्ये ट्रेड करत होते. तर त्यानंतर जो संध्याकाळी अजून एक डेटा आला रात्री, तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की मार्केट का पडलं. तर मार्केट पाडलं प्रोप्रायटरी ट्रेडर्सनं, कारण प्रोप्रायटरी ट्रेडर्सचे काल सकाळी मार्केट सुरू झाल्यानंतर ज्या शॉर्ट पोझिशन्स होत्या त्या 15% होत्या, म्हणजे 15% होत्या. आणि जेव्हा मार्केट बंद झालं तेव्हा त्यांच्या त्या शॉर्ट पोझिशन्स 60% गेल्या होत्या. एका दिवसामध्ये एवढा मॅसिव्ह जंप हा मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे. कारण एवढं पर्सेंटेज वाढवण्यासाठी प्रचंड पैसे मार्केटमध्ये इन्फ्यूज करावे लागतात. एवढं सोपं नाही आहे ते. कारण जनरली कसं असतं की हार्डली एका दिवसामध्ये किती पर्सेंट इन्क्रीज होतात किंवा डिक्रीज होतात, हार्डली 5% किंवा मॅक्सिमम 10%. परंतु काल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉल ऑप्शन्स त्यांनी राईट केले सकाळ सकाळ, त्यानंतर पुट ऑप्शन्स खरेदी केले आणि त्यामुळे मार्केटवरती प्रेशर बनवण्यात आलं आणि मार्केटला ऑप्शन्स मार्केटमध्ये मॅनिप्युलेट करून पाडण्यात आलं. नाहीतर ना अशा कुठला स्टॉक स्पेसिफिक न्यूज होते इंडिगो सोडलं तर, आणि ना कुठला असा ग्लोबल क्यूज खराब होता, ना काही कुठलीच गोष्ट खराब नव्हती. आणि त्यामुळे शेवटपर्यंत समजलंच नाही की मार्केट पडतंय का, कुठलं काय असं झालं आहे तेव्हा. त्यामुळे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या मार्केटला मॅनिप्युलेट करण्यात येऊ शकतं, कारण प्रोप्रायटरी ट्रेडर्सची संख्या काही फार प्रचंड आहे असं नाही आणि सगळ्यांनी सिंडिकेट तयार करून ते केलेलं आहे, हे लक्षात घ्या. पाहूयात काय होतं ते आता. परंतु त्याचा हँगओव्हर आजही तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय आणि आज देखील गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 80 पॉईंट्स ते 100 पॉईंट्स गॅप डाऊन ओपन होईल. आता मे बी हे प्रोप्रायटरी ट्रेडर्सच पुन्हा घडवून आणत आहेत. त्याच्या मागचा रिझन तुम्हाला सांगतो. कारण जी गिफ्ट निफ्टी आहे, जी गिफ्ट सिटीमध्ये ट्रेड होतं, तर तिथे सुद्धा जे मोठे मोठे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर ते ट्रेड करतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर काल पडण्यामागे कुठलंच रिझन नव्हतं, तर मग जर पी सी आर ओव्हरसोल्ड झालेला असेल तर बाउन्स बॅक येणं पॉसिबल आहे. परंतु तो येण्यासाठी सुद्धा जर आज त्यांना एक्झिट करायचं असेल तर साहजिकच आहे, आज जर मार्केट गॅप ओपन झालं तर काल त्यांनी कमवलेले पैसे आज निघून जातील. म्हणून ते मार्केट गॅप डाऊन ओपन करू शकतात आणि खूप हायली चान्सेस आहेत की मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन तिथनं सरळ रिकव्हरीला जाईल. ओके, कारण गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर ते त्यांचे प्रॉफिट्स बुक करायला सुरुवात करतील इमिजिएट बेसिसवरती आणि त्यानंतर मार्केट एक शॉर्ट कव्हरिंग करून वरती जाण्याचे चान्सेस हायली आहेत. अशा पद्धतीचा सेटअप राहू शकतो. त्याच्यामागचं आता जर आपण ग्लोबल क्यूज जर पाहिले, म्हणजे आता यू एस मार्केट जर आपण पाहिलं तर यू एस मार्केट रात्री ऑलमोस्ट निगेटिव्ह क्लोज झाले, परंतु फार नाही, हार्डली छोटंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला तिथे पाहायला मिळाले. की आता फेडची मीटिंग आहे बुधवारी, त्यामुळे साहजिकच आहे आजचाच दिवस राहिलेला आहे त्यांच्या हातामध्ये, आजचा आणि उद्याचाच. उद्या तर त्यांच्याकडे ऑलमोस्ट समजेल सगळं. म्हणजेच काय की फार काही त्यांच्याकडे काळजी करण्यासारखं नाही आहे आणि ऑलमोस्ट डन आहे की फेड रेट कट करणार आहे. जर सरप्राईज काय असेल, जर फेडनं रेट कट केलाच नाही तर मग मात्र डिझास्टरली मार्केट तिथे पडेल आणि आपल्याकडे सुद्धा एक मोठा गॅप डाऊन आपल्याला पाहायला मिळेल. आता जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्ट ऑफ द मिक्स आहेत, फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काल कंबोडिया आणि थायलंड यांचं युद्ध सुरू झालं, परंतु ते फार छोटं आहे. त्याचा इम्पॅक्ट जागतिक मार्केट्सवरती होईल अशा पद्धतीची तिथं परिस्थिती नाही आहे आणि तिथं यू एस ॲक्टिव्हली इंटरव्हीन करत असतं, हे लक्षात घ्या.
त्यामुळे US ने जर सांगितलं की आत्ता हे युद्ध थांबवा तर ते लगेच थांबेल, असं काही फार टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ते. खरी युद्ध की जिथे जगाला इम्पॅक्ट होऊ शकतो ते म्हणजे मिडल ईस्टमधली, त्यानंतर भारतातलं किंवा मग US, रशिया या या लोकांचं. आता युक्रेन रशियाचं जे पीस डील आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा थोडंसं अपडेट आलेलं आहे. त्यामुळे USचं जे ऑइल आहे ते सुद्धा 2% पडलेलं आहे, की जे अगेन आपल्या मार्केटसाठी चांगलं आहे. जर आपण आपल्या मार्केटचा PCR पाहिला तर काल अचानक एवढं सेलिंग झाल्यामुळे PCR 0.69 वरती आलेला आहे, की जो ओव्हरसोल्ड आहे. म्हणजे जे 80 पॉईंट्स आता अगेन गॅप डाऊन दाखवत आहे, तर तिथे तो 0.5च्या आसपास येईल. ओके, आणि तिथनं रिबाउंड होण्याची चान्सेस खूप हायली आहे. त्याच्यामागचं बेसिकली रिझनच असं आहे की एकतर पडण्यामागे काही रिझन नव्हतं, दुसरी गोष्ट PCR ओव्हरसोल्डमध्ये आहे, आणि तिसरी गोष्ट मार्केट सपोर्ट झोनवरती आहे. त्यामुळे खूप हायली चान्सेस आहेत मार्केट इथनं एक टेक्निकल बाउन्स बॅक दाखवेल. परंतु आज आहे निफ्टीची एक्सपायरी, त्यामुळे 26,000 ही लेवल अशी आहे की ज्या ठिकाणी खूप जास्त स्ट्रॅडल सेल होतील जरी मार्केट वर आले तरी, आणि 26,000च्या आसपास मार्केट क्लोज होण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. आता आपण जर पाहिलं तर नेक्स्ट ट्रिगर पॉईंट आहे मार्केटसाठी, तो म्हणजे फेडची मीटिंग. त्यामुळे फेड आता काय डिसिजन घेतं ते पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. होप सो फेडने रेट कट करावेत, परंतु मार्केट ज्या पद्धतीने US मध्ये चाललेलं आहे वरच्या बाजूला, त्या पद्धतीने जरी रेट कट केले तरी मार्केट प्रॉफिट बुकिंगसाठी खाली येईल, आणि जर नाही केले तर क्रॅश करेल असं आहे. म्हणजे एनी हाऊ मार्केटला ते थोडं का होईना करेक्ट होणं गरजेचं आहे. परंतु आपलं मार्केट US मार्केटपासनं थोडंसं डिकपल आहे. त्यामुळे जर समजा त्यांनी रेट कट केले तर त्याचा आपल्या मार्केटवरती काय आणि कसा इम्पॅक्ट होईल ते मात्र पाहावं लागेल. आता जर आपण इंडिया स्पेसिफिक पाहिलं तर अदानी ग्रीनवरती एक रिपोर्ट आलेला आहे मुडीचा, की जो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे अदानी ग्रीन थोडासा फोकसमध्ये राहील. त्यानंतर इंडिगोवरती सुद्धा आता म्हणजे इंडिगोला सावरण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण सेंटरमधनं काही जे काही मिनिस्टर्स आहेत तर त्यांचे स्टेटमेंट्स येत आहेत एक्सवरती. त्यामुळे ते सांगत आहेत की त्यांचे जे काही काय आपण म्हणतो उड्डाणं आहेत तर ती नॉर्मलाईज होत आहेत, या सगळ्या गोष्टी, आणि कंपनीने सुद्धा माफी मागितली वगैरे वगैरे. परंतु काही ना काहीतरी ॲक्शन त्यांच्यावरती होणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथून सुद्धा पुढचा काही काळ, एक साधारण महिनाभर तरी इंडिगोसाठी फार जास्त चांगला असणाऱ्या अशातला नाही आहे, लक्षात घ्या. कारण CEOला काढलं जाऊ शकतं, सगळ्यात मोठी गोष्ट. तिथे सुद्धा पुन्हा अगेन स्टॉक फेल होऊ शकतो. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट काय ॲक्शन घेतं त्यांच्यावरती, तर त्याच्यावरती ते डिपेंड राहील. तर मग आता होप सो आज मार्केट पडू नये, परंतु आज मार्केट पडण्याची तशी पॉसिबिलिटी फारच कमी आहे. कारण समजा मार्केट पडलं, कारण जे मार्केटमध्ये शॉर्ट करतायत तर त्यांनाही माहिती आहे ना की US फेड रेट कट करू शकतं. मग जर त्यांनी मार्केट पाडलं तर फार मोठा गॅपअप जर ओपन झाला मार्केटमध्ये गुरुवारी, तर मग त्यांना प्रचंड लॉसेस होतील, हे लक्षात असू द्या. त्यामुळे मार्केट एका झोनमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तो झोन आहे 26,000च्या आसपास, आयदर 200 पॉईंट डाऊन, आयदर 200 पॉईंट वरती. जर आपण ऑप्शन्सच्या फ्रंटनं जर पाहिलं म्हणजे आजच्या दिवसापुरतं, तर 25,800 या ठिकाणी खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं, आणि टेक्निकल सपोर्टसुद्धा 25,850 या ठिकाणीच येतो. आणि जर आपण रेजिस्टन्स पाहिला तर फर्स्ट रेजिस्टन्सच येतो आता 26,000ला, त्यानंतर 26,200 या दरम्यान मार्केट फिरत राहील. अजूनही मार्केट जेव्हा जेव्हा ऑल टाईम हायच्या आसपास जातं तिथं आपल्याला सेलिंग पाहायला मिळतं. परंतु कालचं सेलिंग हे पूर्णपणे आर्टिफिशियल होतं. त्याच्यामध्ये ना कुठल्या FIचा हात होता, ना डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सचा हात होता. हे केवळ काही प्रोप्रायटरी ट्रेडर्सने एक सिंडिकेट क्रिएट करून मार्केटला डंप केलं होतं, आणि तेही ऑप्शन्स मार्केटमध्ये. त्यामुळे जे काही फ्युचर्स मार्केटमध्ये आणि ऑप्शन्स मार्केटमध्ये स्टॉक काम करत होते त्यातले बरेचसे स्टॉक फेल झालेले आहेत, हे आपण पाहिलं आहे. परंतु काल जो सेल ऑफ होता तो पूर्णपणे ब्रॉडर होता, म्हणजे मिड कॅप असतील, स्मॉल कॅप असतील, लार्ज कॅप असतील, सगळेच फेल झाले होते. तर पाहूयात आज त्यातलं कोण कोण आणि किती रिकवर होते ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.